EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ठाम राहायला शिकले पाहिजे। निर्णय चुकला तरी चालेल, पण स्वतःवर जर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येऊ शकते। नमस्कार, मी सचिन गुडिक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 2018चा गट क या पूर्वपरीक्षेचा प्रश्नपत्रिका आणि त्याच्यामध्ये असणारे इतिहासाचे काही प्रश्न आपण पाहिले होते। मग यानंतर या सिरीजमध्ये 2 नंबरचा आपण पार्ट घेऊन येतोय, तो आहे संयुक्त गट क पूर्वपरीक्षा आणि त्याचा क्रमांक आहे अर्थातच 2019 मध्ये झालेली ही पूर्वपरीक्षा आहे। इतिहास या विषयाचे जेवढे काही प्रश्न महत्त्वाचे येतात तर हे सगळे प्रश्न आपण आजच्या या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर उत्तर आणि त्याच्यामध्ये असणारे विश्लेषण हे या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांच्या निमित्ताने आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला जर हे लेक्चर्स आणि हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही याला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, कारण का तर आपल्याला जर आवडत असेल तर कमेंट करायला हरकत नाही। दुसरी गोष्ट, आपल्याबरोबर आपल्या मित्रांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून लाईक, कमेंट आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका। यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्या प्रश्नाकडे आपण वळण्याच्या अगोदर तुम्हाला काही सांगू इच्छितो की गट क पूर्व परीक्षा जी आहे किंवा असते तर ही पूर्व परीक्षा शक्यतो फॅक्च्युअल डाटावरती विचारली जाते आणि या पूर्व परीक्षेमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन हे वन लाइनर विचारले जातात। म्हणून लास्ट टाइमचा कट ऑफ हा 62, 70 प्लस आलेला होता किंवा मार्क येऊ शकतात। म्हणून मी लास्ट टाइम तुम्हा सगळ्यांना एक टार्गेट दिलं होतं। या टार्गेटमध्ये संख्या जी होती ती 60 प्लस सांगितली होती आणि आपल्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 60 प्लस मार्क्स घेतले होते। त्यांना खूप चांगल्या शुभेच्छा आहेत। परंतु आता गट क साठी मी एक मिशन देतो तुम्हा सगळ्यांना आणि हे मिशन आहे 70 प्लसचं। या मिशनचा आणि या टार्गेटचा तुम्ही सगळेजण खूप आनंदाने पाठलाग करत असता किंवा या टार्गेटच्या पाठीमागे जेव्हा पळत असता तर त्यावेळी हे टार्गेट सुद्धा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतं। त्याच्यामुळे प्रामाणिक अभ्यास करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून अभ्यास करा। एक दिवस हा तुमचाही असेल, म्हणजे जादू होत नाही असं कोण म्हणतं। प्रामाणिक आणि जिद्दीने अभ्यास करा, खूप मोठी जादू होऊ शकते। चलो, तर मिशन आणि टार्गेट या मोहिमेमध्ये आणि अनुभवाच्या या शिकवणीमध्ये शाळेमध्ये इतिहासाच्या तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय। पहिला प्रश्न घेतोय आपण, त्या पहिल्या प्रश्नाच्या निमित्ताने लॉर्ड डलहौसी घेतोय। तर लॉर्ड डलहौसी यांच्याबाबत कोणती जोडी विधाने बरोबर आहेत, कोणती विधानं बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे। तर रेल्वे युग सुरू झालेलं होतं, स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण झालं होतं, 1852 मध्ये तार विभागाची यांनी स्थापना केलेली होती आणि त्याचबरोबर इथं 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली होती। तर मग तुम्हा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित असेल की रेल्वे सुरू झाली होती 1853 ला, सार्वजनिक बांधकाम खाते 54 आहे, 52 ची तार आणि 54 पोस्ट ऑफिस अर्थात तिकिटाची सुरुवात। म्हणजेच याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे ऑप्शन्स काय येतात तर बरोबर येऊन जातात। आता लॉर्ड डलहौसीचा जो कार्यकाळ आहे तर या डलहौसीच्या कार्यकाळामध्ये तुम्हा सगळ्यांना माहित आहे की 1848 पासून 1856 पर्यंत डलहौसीनं खूप मोठी कामं केली होती। म्हणजेच त्यानं फक्त आणि फक्त खालसा धोरण जर लागू केलं नसतं तर भारतातील सर्वात आधुनिक विचारांचा किंवा सर्वात चांगला व्यक्ती म्हणजेच लॉर्ड डलहौसी बनला असता। जसं कर्जननी जर बंगालची फाळणी केली नसती तर कर्जन हा भारतातील सर्वात चांगला माणूस बनला असता, तशाच पद्धतीनं डलहौसी पण हे साम्राज्यवादी विचारांचे होते। त्याचबरोबर हे डलहौसी विस्तारवादी विचारांचे होते, म्हणून यावरती एखादा प्रश्न बनू शकतो। तर लॉर्ड डलहौसी म्हणजेच आता जी ग्रुप बी ची पूर्वपरीक्षा झाली, या ग्रुप बी च्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा यावरती प्रश्न आलेला होता। ठीक आहे, रस्ते बांधकाम किंवा यावरती। तर डलहौसी हे खूपच महत्त्वाचे आहेत, म्हणून मी काय केलं तर फॅक्च्युअल डाटा याच्यात तुमच्यासाठी आणला होता की परीक्षेला 100% यावरती एखादा प्रश्न विचारला जातो। तर बघूया, डलहौसी दत्तक वारसा नामंजूर या धोरणासाठी प्रसिद्ध होता, म्हणजे खालसा धोरणासाठी प्रसिद्ध होता। खालसा धोरणामध्ये महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो म्हणजे दत्तक वारसा नामंजूर। खालसा धोरण 3 गोष्टींसाठी होतं: दत्तक वारसा नामंजूर, गैरप्रशासनाचा आरोप आणि तिसरा आहे की प्रत्यक्ष युद्ध करायचं त्यांच्याबरोबर। त्यापैकी महत्त्वाचं आहे हे संस्थाने खालसा धोरण, पैकी एक आलं। त्याच्यानंतर इंग्रज आणि शीख युद्ध जे आहे दुसरं 48 पासून 49 पर्यंत संपूर्ण शीख साम्राज्याला आपल्यामध्ये विलीन करून घेतलं होतं। परंतु त्या अगोदर रणजित सिंग जे होते रणजित सिंग यांच्याबरोबर 1809 मध्ये एक तह झाला होता आणि त्या तहानुसार सतलज नदीच्या दक्षिण इंग्रज आणि उत्तर पंजाब शीख यांचं साम्राज्य बनलं होतं। परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र इथं दिलीप सिंग आणि बरोबर इथं युद्धाचा प्रसंग आला। दुसरं बर्मा युद्ध सुद्धा 1852 मध्ये यांच्यात झालं आणि पूर्ण ब्रह्मदेव जो आहे तो काही अंशी भारतामध्ये विलीन केला। त्याच्यानंतर 1886 च्या युद्धाने 1887 मध्ये पूर्ण बर्मा डफरीनच्या कालावधीमध्ये भारतात विलीन केला होता। 1854 ला पोस्ट ऑफिस अधिनियम पारित केला, तो प्रश्नामध्ये बघितलं। सर्व बंदर किंवा सर्व पोर्ट आहे तो खुली केल्याने टॅक्स
रद्द केला. 1854चा चार्ल्स वूड यांचा खलिता म्हणजेच मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टम हे भारतात आणलेलं होतं. स्वतंत्र शिक्षण विभाग त्याने सुरू केलं होतं. यानेच 1856 मध्ये काय केलं, 1856ला तर इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट आणला आणि 57 मध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झाली. भारतात डलहौसीच्या कालावधीमध्ये तार, पोस्ट, रेल्वे आणि रस्ते या सगळ्यांची सुरुवात डलहौसीच्याच कालावधीमध्ये झालेली होती. पोस्टल तिकिटाची सुरुवात प्रश्नामध्येच बघितलं आपण. भारताचा चलन म्हणून रुपयाची सुरुवात इथं केली. ऍक्च्युली रुपया ही शेरशाह सुरीनं भारतामध्ये चलन म्हणून वापरलं. त्याच्यानंतर इथं लॉर्ड डलहौसी आणि नंतर कर्झनी सुद्धा हेच धोरण अवलंबलं. पहिली तार लाईन यावरती आयोगाचा प्रश्न आलेला आहे. आग्रा ते कलकत्त्याच्या दरम्यान तार लाईन पहिली टाकण्यात आली होती. दत्तक वारसा नामंजूर करून त्यांनी वेगवेगळी संस्थानं खालसा केली. सातारा, जयपूर, संबलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर ही छोटी मोठी संस्थानं काय केली तर खालसा धोरण म्हणजेच कोणतं आहे तर दत्तक वारसा नामंजूर त्यापैकी एक आहे खालसामधलं आणि या कारणामुळे हे सगळे संस्थानं. तर यावरती एखादा आयोगाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थातच लॉर्ड डलहौसी खूपच महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी एखादा तरी प्रश्न टाकण्याचं धाडस दाखवतं. पुढील महत्त्वाची माहिती आहे. डलहौसी यांनी सिमला या ठिकाणी उन्हाळी राजधानी आणि सैन्याचं मुख्यालय कलकत्ता किंवा मुर्शिदाबाद या ठिकाणावरून तिथं आणलेलं होतं सिमला या ठिकाणी. विधवा पुनर्विवाहाचा कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने 1856 मध्ये पारित केलेला होता. मग बेहरामजी मलबारी यांनी संमती वयाचा कायदा आणलेला होता. हे 2 व्यक्ती महत्त्वाचे आहेत स्त्रियांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या कामासाठी. संथालांनी विद्रोह केला होता 1855ला. स्वतंत्र संथाल जोपर्यंत जिल्हा बनत नाही तोपर्यंत यांनी विद्रोह केला. जवळपास कितीतरी हत्तींनी या संथाळांची वस्ती नष्ट केली होती. ही डलहौसीचं काम होतं. संथाळांची वस्ती नष्ट करण्यासाठी हत्तींचा वापर केला होता. 1851 मध्ये त्यांनी डायमंड हार्बर म्हणजे कलकत्त्याचाच एक एरिया आहे. जसं पुण्यामध्ये एक पुणे आहे आणि दुसरं हडपसर आहे किंवा पुणे आहे आणि बालेवाडी आहे तर तशा पद्धतीनं कलकत्ता आणि डायमंड हार्बर या दरम्यान प्रथम टेलिग्राफची लाईन टाकलेली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीला नंतर सार्वजनिक करण्यात आली होती. तर यावरती आयोगाचा क्वेश्चन आलाय पुढे येऊ शकतो. 1849ला बेथून कॉलेजिएट स्कूल म्हणजेच त्याला कलकत्ता फिमेल स्कूल या नावाने आता ओळखलं जातं आणि ही स्कूल किंवा ही जी काही शाळा आहे किंवा छोटीशी एक शिक्षणाची संस्था होती तर ही जॉन इलियट ड्रिंक वॉटर बेथून यांच्या सहकार्याने किंवा यांनी स्थापन केली होती. यामध्ये हे ईश्वरचंद्र विद्यासागर असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होते. त्यांचे मित्र होते. त्यानंतर रुडकी अभियांत्रिकी महाविद्यालय यांनीच ओपन केलं होतं. 1849ला दिलीप सिंग यांना भारतातून काय केलं तर लंडनला पाठवलं. यांची राणी आणि त्यांचा जो लालसिंग नावाचा वजीर होता तर ह्या दोघांना काय केलं त्या दिलीप सिंग यांच्यापासून बाजूला केलं. डलहौसीनं सांगितलं त्यांची पूर्ण जबाबदारी आमच्याकडे असेल आणि त्याचबरोबर दिलीप सिंगला सांगितलं बाळ तुला राणीला भेटायचं का तर त्यानं सांगितलं यस. मग सांगितलं काहीतरी खूप मौल्यवान अशी वस्तू घेऊन जा आणि घेऊन जाताना या बिचाऱ्याने काय केलं तर एक हिरा घेऊन गेला. तो हिरा कोहिनूर हिरा होता. तो आजही त्या इंग्लंडच्या शाही घराण्यामधील असणाऱ्या ताजमध्ये लावलेला असतो. तर हा दिलीप सिंग तिथे घेऊन गेले होते. तो हिरा अजून आला नाही. 2014 मध्ये घोषणा झाली पण तो आला नाही अजून. डलहौसीनं सातारा 1848 मध्ये, संबळपूर जैतपूर 49 मध्ये, बगाड 1850, उदयपूर 1852, झाशी 1853 आणि नागपूर सर्वात शेवटी नंतर 1854 अशा प्रकारची संस्थानं खालसा करून आपल्या ताब्यामध्ये घेतली. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता पसरत चाललेली होती. लक्षात ठेवा. त्यानंतर 3 रेजिमेंटची भर पडली आणि ह्या 3 रेजिमेंट म्हणजेच कधी 1857 मध्ये 1857च्या उठावामध्ये इंग्रज सरकारला खूप फायदा झाला होता 3 रेजिमेंटचा. भारताचे चलन रुपया रिपीट होतंय. डलहौसीला भारतात विद्युत तारेचा प्रारंभ करता म्हटलं जातं. 1851 1852 2 विद्युत तारा बघितल्या होत्या. आग्रा ते कलकत्ता, डायमंड हार्बर ते कलकत्तापर्यंत. डलहौसी त्याच्या व्यपगत सिद्धांतासाठी म्हणजे त्याला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स सिद्धांत म्हणून ओळखला जातो त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध होता. त्याला आपण खालसा धोरण वगैरे असं म्हणू शकतो. आता लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ 1848 पासून 1856 पर्यंत आणि त्यानं जे बीज रोवलं तर त्या बीजाचं रूपांतर असंतोषामध्ये झालं. असंतोषाचं कारण म्हणजेच कोणतं होतं तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लष्करी, राजकीय आणि याच्यामध्ये 1857चा उठाव झाला. जो उठाव भारतातील सत्ता इंग्रजी उलथवून आणण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. परंतु एकजूट असेल किंवा नेतृत्व असेल तर या अनेक कारणामुळे 1857चा उठाव फसला आणि उठाव फसल्यानंतर मात्र इंग्रजांनी काय केलं तर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त केली आणि ब्रिटिश साम्राज्याची सत्ता भारतामध्ये आणली. मग 1858चा कायदा खूपच महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट फर्स्ट. लक्षात ठेवा. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडासा इतिहासाला टच करून जातो हा. परंतु इथं भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर याचं लोकेशन आहे कलकत्ता या ठिकाणी. आता हा इतिहासामध्येच टाकलेला प्रश्न आहे त्याच्यामुळं
याच्या स्थापनेचा आला. छोटीशी एक सूचना आहे, डलहौसी झालं आणि भारतीय विज्ञान अभ्यास परिषद झाली. तर आता गट क ची पूर्वपरीक्षा आहे आणि तुम्ही सगळ्यांचा जो स्कोर आहे, मला यावरती पण बोलायचं आहे की स्कोर किती आला किंवा कोणाचा किती आला, कट ऑफ किती लागल, हे इतर लोकांना विचारत बसण्यापेक्षा पाठीमागचे 2 स्कोर चेक करा. म्हणजे पाठीमागच्या 2 एक्झामचे स्कोर चेक करा. चेक करत असताना काय करायचं, तर प्रिव्हियस इयरच्या जागा किती होत्या, ठीक आहे, आणि त्याचबरोबर याचा कट ऑफ किती लागलेला होता, त्याचबरोबर कॅटेगरी कोणती होती. ओके, तर या आधारावरती तुम्हाला तुमचा स्कोर जर सेफ असेल किंवा तुमचा स्कोर जर त्या रेंजमध्ये जर बसत असेल, कॅल्क्युलेशन करा तुम्ही. इतर लोकांना, मला पण खूप सारे फोन येतात, पण खूप गंमत अशी होते की कॅटेगरी एक तर विचारण्याचा पार्ट नसतो, तरी पण आपल्याला विचारावे लागते आणि कॅटेगरी विचारल्यानंतर आपली मानसिकता वेगळी चेंज होत असते. त्याच्यामुळं गंमत इथं आहे की इथं एक कॅटेगरी आहे, तुम्ही सगळ्यांना सांगतो, कोणाला विचारण्याची गरज नाही लागत आहे. पाठीमागच्या वर्षी 2 वर्षाच्या जागा किती होत्या, कॅटेगरी आपली कोणत्या, त्या कॅटेगरीला जागा किती होत्या, आणि दुसरी गोष्ट की कट ऑफ किती पाठीमागे लागलेला आहे. तर ह्या सगळ्या 3 गोष्टींचा जर अंदाज लावला, अनालिसिस जर केलं, पॅरामीटर जर लावले, तर तुम्हाला आता सध्या झालेली 2022च्या 8 ऑक्टोबरची परीक्षा याचा अंदाज तुम्हाला लागू शकतो, लक्षात ठेवा. परंतु अजून एक त्यातली गंमत सांगतो, खूप सारे येतात, तर तुमचा स्कोर हा जरी कमी आलेला असेल तरी तुमच्यासमोर अजून एक परीक्षा आहे ना. म्हणजे विजेते काय करतात की सोडत नाहीत, लक्षात ठेवा. विजेते काय करतात, तर ते यावेळी नाही झालं ना तर पुढच्या वेळी मात्र मी तोडून टाकतो, ह्या मताचे ते असतात. म्हणजेच काय, तर ते गिव्ह अप करत नाहीत. लेटेस्ट एक सांगतो की खूप चांगला स्कोर आला आणि तरी पण काय करतात, घरून खूप सपोर्ट आहे, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांकडून सपोर्ट जरी असला तर ते स्वतः सांगतात की माझा आत्मविश्वासच नाही याच्यामध्ये. मग तुम्ही जिंकू शकत नाही. आग ही आतूनच लागली पाहिजे. म्हणजे आम्ही लोक तुम्हाला मोटिवेट करतो, इन्फॉर्मेशन देतो, पण याचा एवढा फायदा होत नाही जेवढा फायदा तुम्हाला स्वतःला ते आतमधून प्रेरणा मिळत नाही. म्हणून आतमधून इंटरनल प्रेरणा तुम्हाला जर मिळाली तर मात्र तुम्ही जग जिंकू शकता. म्हणजे विश्वास जर असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही आणि चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा करता येऊ शकते. तर ते पहिलं वाक्य माझं ते होतं. आता दुसरी गोष्ट, स्कोर कमी आलाय, डिमोटिवेट का व्हायचंय तुम्हाला? शर्यत अजून संपलेली आहे का? नाही. कारण का, तर तुम्ही जिंकलेले नाही ना अजून. म्हणून तुम्ही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत ही रेस ॲज इट इज अशीच राहणार आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, कधी पण 5 वर्ष हो द्या, 6 वर्ष हो द्या, 3 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 7 वर्ष, हे वर्ष आहेत. ओके, हे तुमचे कंप्लीट झालेले वर्ष आहेत आणि हे वर्ष कंटिन्यू वाढत जरी गेले तर काही हरकत नाही. परंतु वाढत्या वर्षांमध्ये एखादी जर पोस्ट मिळाली तर ह्या सगळ्या वर्षांचं जे अपयश आहे ते एका क्षणामध्ये पुसून जातं, लक्षात घ्या. म्हणून हे जे वर्ष आहेत 8, 10, 5, 4, 3 काय असतील ते असेल, पण या वर्षाचं अपयश एका क्षणामध्ये पुसून टाकायचं असेल तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे पोस्ट मिळवणे, आणि तुम्ही करू शकता. म्हणून लक्षात ठेवायचं की एकदा तुम्ही याच्यात सुरुवात केली ना तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत, नसेल तर इतर लोक तुम्हाला टोमणे मारायला रिकामे असतात. काय मानतात की एमपीएससी मध्ये गेला आणि एमपीएससी सुद्धा करू शकला नाही. मग ह्या आयुष्यभर आपल्याला खंत सहन करावी लागते, अर्थात तो टोमणा असतो आपल्याला. मग टोमण्यांचा तुम्ही सहारा घ्या. म्हणजे काय करा की तुमच्यामध्ये जे कमजोरी आहे तर त्याला तुमची स्ट्रॉंग बनवा, त्याला तुम्ही चांगले मुद्दे बनवा की जो तुम्हाला पुशअप करायला आणि पुढे घेऊन जाईल. सो एनिवे, तर स्कोर कमी आलेला आहे, अशामध्ये टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पुढच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये तुम्हाला इतिहासाबद्दल जर काही सांगायचं असेल किंवा हिस्ट्री जर तुम्हाला अवघड जात असेल विषय, तर ही 270 रुपयाची बॅच आहे. ठीक आहे, 270 प्लस जीएसटी 270 रुपयाची बॅच आहे. जर लावायची असेल, यामध्ये साधारणतः एक 12 व्हिडिओ दिलेले आहेत आणि हे 12 व्हिडिओ तुम्हाला 12+ मार्क देण्यासाठी खूप काही कारणीभूत ठरू शकतात. पण सिंपल गोष्ट आहे, एकच काय की स्पर्धाग्राम नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ही 12+ तासांची बॅच दिसून येणार आहे. तिथं पे करा आणि लगेच तुम्हाला माय कोर्समध्ये बॅच दिसून जाईल. समजा अजून बॅचबद्दल काही अडचण असेल तर हा नंबर दिलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाची सूचना की तुम्हाला काही अडचण येऊ द्या, म्हणजे बॅचचे असो किंवा इतिहासाचे असो, तर या नंबरवरती तुम्ही जर मला मेसेज करून कॉल केला तर तुम्हाला सोल्युशन सांगण्याचा मी तंतोतंत प्रयत्न करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी व्हॉट्सअपवरती काय करतो तर काही क्वेश्चन्स वगैरे स्टेटस ठेवतो. मी काल ठेवलं होतं लोकहितवादी यांनी शेवटची 100 शतपत्रे झाल्यानंतर प्रभाकरमध्ये लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांनी, तर त्यांनी 5 शेवटची लिहिली होती आणि त्याच्यानंतर 3 लिहिले होते. तर 5 जे लेख लिहिले होते तर 5 लेखांचं मी काल स्टेटस ठेवलं होतं. खूप साऱ्या लोकांना जमला, खूप साऱ्या लोकांना जमला नाही. म्हणजे यातून पण आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते आणि तुमचा चांगल्या पद्धतीचा इथं स्टडी होऊ शकतो. त्याच्यासाठी तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला पाठवा, मी सेव्ह करून ठेवलं की मग तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीची माहिती मिळून जाते. ठीक आहे, चलो. तर काही अडचण असेल तर कॉल केला तरी चालेल. पुढील प्रश्न आहे, 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन,
असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन. तर या चारही संस्था दिलेल्या आहेत. आता मी काय केलं की संस्थांचे वेगवेगळे पार्टिशन भाग बनवले. तर एक भाग कोणते आहेत तर बंगाल प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा संस्था आलेल्या होत्या. त्यानंतर नंबर 2चा पार्ट आहे बॉम्बे प्रांत. बॉम्बे नंतर 3 नंबरचा येतो मद्रास. मद्रासमध्ये काही शाखा आणि काही ब्रँचेस. आणि 4 नंबरचा आहे भारताच्या बाहेरील काही महत्वाच्या राजकीय संघटना. आता या चारहीमध्ये आपण विचारलंय काय तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. मग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बॉम्बे असोसिएशन 1852. पुणे सार्वजनिक सभा ही 1867 मध्ये पहिल्यांदा बनली होती. पुणे असोसिएशन राज्यसेवा कंबाईन मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. 1867 मध्ये हिराबागेमध्ये पुन्हा असोसिएशन बनली. त्याच्यानंतर सार्वजनिक सभा बनली आणि त्याच्यानंतर 3 नंबरला बनली पुणे सार्वजनिक सभा जी 1895च्या दरम्यान याची मान्यता काढून घेतली. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे याच संस्थेतील बॉम्बे असोसिएशन संस्थेतील काही सदस्य नव्या रूपाने संघटना सुरू केली 1885ला. आणि या संघटनेनं मुंबईमध्ये झालेलं अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनाची जबाबदारी यांच्याकडे आलेली होती. परंतु इथं 85ला याकडे होते. परंतु पुण्याचं अधिवेशन जेव्हा भरलं होतं तर भरणार होतं तर त्याची जबाबदारी पुणे सार्वजनिक सभाकडे होते. परंतु पुण्याचं अधिवेशन मुंबईला गेल्यामुळं या मुंबईची जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांच्याकडे गेली. ईस्ट इंडिया असोसिएशन 1871ला. तर या अशा पद्धतीच्या ईस्ट इंडिया असोसिएशन 1869ला म्हणजे 66ची संस्था आहे लंडनची, त्याची शाखा भारतामध्ये बनली. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. जगन्नाथ शंकर सेठ असेल किंवा दादाभाई नौरोजी किंवा फर्दुनजी नौरोजी ह्या खूप साऱ्या महत्वाच्या व्यक्तींनी ही संघटना भारतातील पहिली सुरू केली होती. त्याला राजकीय संघटना. अनेक वेळा या संघटनेवरती प्रश्न आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मी IMP करतो. लक्षात ठेवा माझे साईन दोन्ही पण लक्षात ठेवा. एक IMP आणि दुसरा क्वेश्चन मार्क. पुढील आता या संघटनेबद्दल थोडक्यात एकदा माहिती घेऊया. म्हणजे याची स्थापना ही 26 ऑगस्ट 1852 मध्ये झालेली होती. 1852. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट जे आहे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट तर त्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणजेच एल्फिन्स्टन महाविद्यालय म्हणू आपण त्याला. तर या महाविद्यालयामध्ये ही सभा भरलेली होती. पण ब्रिटिश सरकारने याच्या अगोदर एक सभा भरवली. परंतु ब्रिटिश सरकार गुप्त संघटना म्हणून काय करेल अटक सत्र करेल म्हणून यांनी सार्वजनिक सभा भरवली एल्फिन्स्टन विद्यालयाच्या किंवा इन्स्टिट्यूटच्या पटांगणामध्ये. त्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष म्हणून कोण होते तर जमशेदजी जीजीभोई हे त्यावेळचे सन्माननीय अध्यक्ष होते. कधी तर 1852च्या 26 ऑगस्टच्या या बॉम्बे असोसिएशनच्या संघटनेमध्ये. परंतु कार्यकारी अध्यक्ष आणि सन्माननीय अध्यक्ष यामध्ये फरक काय असतो तर कार्यकारी अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय अध्यक्ष मध्ये कंटिन्यू राहणारे ते अध्यक्ष. तसाच फरक तुम्हाला जाणवतो कधी 11 मध्ये. तर 1 जानेवारी 1911 सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये स्थापन झाला होता. सन्माननीय अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष घोसरवाडकर आणि भास्करराव जाधव यांच्याबद्दल तुम्हाला कन्फ्युजन होतं. तर या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष जगन्नाथ शंकर सेठ होते आणि सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जीजीभोई किंवा जीजीभाई नावाचे व्यक्ती. तर यामध्ये प्रास्ताविक कोणी मानलेलं होतं भविष्यातला प्रश्न आहे हा. प्रास्ताविक कोणी मानलं होतं तर बेहरामजी अर्थातच बेमनजी होर्मसजी या पारशी व्यक्तींनी. तर यात सर्वात जास्त पारशी व्यक्तींचा समावेश होता हे सुद्धा लक्षात ठेवा. बरोबर. त्यानंतर सचिव होते भाऊदाजी लाड यांच्यावरती प्रश्न आला. विनायकराव जगन्नाथजी होते. त्याचबरोबर सदस्य नवरोजी फर्दुनजी होते. विनायक शंकर सेठ होते. उपाध्यक्ष म्हणून बोमनजी होर्मनजी होते आणि त्याचबरोबर खनसेटजी जमशेदजी ह्या सगळ्या व्यक्ती महत्वाच्या होत्या. तर इथं फारशी व्यक्तींचं वर्चस्व तुम्हाला जास्त दिसून येतं. परंतु भारताच्या राष्ट्रीय जडणघडणीमध्ये किंवा स्वातंत्र्यामध्ये ह्या फारशी व्यक्तींचाच महत्वाचा रोल यांनी होता किंवा त्यांनी रोल प्ले केला होता. सभेचे उद्दिष्ट होतं टेलिग्राफ अँड कुरिअर या वर्तमानपत्रामध्ये किंवा या पत्रिकेमध्ये सभेची उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केलेली होती. देशाचं कल्याण हाच एक या बॉम्बे असोसिएशनचा हेतू होता. म्हणजेच राजकीय असेल किंवा सामाजिक तर ह्या हेतू होता. तर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यामध्ये यांनीच महत्वाचा रोल प्ले केला होता आणि चार्ल्स जो काही हे महत्वाचे चार्ल्स वूड होते तर त्यांना यांनी शिफारशी वगैरे दिलेल्या होत्या. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मुंबई या ठिकाणी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती. ऍक्च्युली सांगायचं जर झालं तर केशवचंद्र सेन हे जेव्हा ब्राह्मो समाजाचे प्रचारक होते आणि जेव्हा बॉम्बे प्रांतात आले होते त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तर्खडकर बंधूंनी सुरू केलं. परंतु ऍक्च्युली असं सांगितलं जातं की प्रार्थना सभेमध्ये प्रार्थना समाजाचे संस्थापक एक कोणीही फिक्स नव्हतं. परंतु ह्या 3 तर्खडकर बंधूंपैकी सर्वात ज्येष्ठ कोण होते तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर होते. म्हणून याचं उत्तर आयोगाने दिलेलं आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आणि ही 1867 मध्ये सुरू झालेली मुंबईतील महत्वाचे सामाजिक विकास करणारी संस्था होती. दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन त्याचबरोबर बॉम्बे
बॉम्बे असोसिएशनमध्ये सहभाग होता. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी, हे मुन्सफ वगैरे सरकारी पदावरती कामाला होते किंवा दिवाण वगैरे. त्याच्यानंतर यांनी कुष्ठरोगी सेवा केली. त्याचबरोबर पुढे प्रश्न येऊन जातो त्यांचा. त्याचबरोबर यांनी लोकहितवादी या नावाने खूप सारे लेख लिहिले होते, म्हणजे 100+3 100+5+3 108 लिहिलेले शब्द होते. तर हा ऑप्शन एक वेगळाच टाकून दिला होता. याचं उत्तर हे आहे. आता डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे 1845 मध्ये स्थापन झालेली ग्रँड मेडिकल कॉलेज जे आहे, या कॉलेजमधून जवळपास 9 पास झालेले होते. तर 9 पैकी 4 मराठी अर्थात भारतीय व्यक्ती होत्या. आणि भारतीय व्यक्तीमध्ये 2 जे व्यक्ती आहेत, 2 तर एक आहेत भाऊदाजी लाड आणि दुसरे आहेत हे आत्माराम पांडुरंग तरखडकर. ते या महत्वाच्या व्यक्ती. ठीक आहे, पुढे जाऊया. 31 मार्च 1867 मध्ये हा फॅक्च्युअल डाटा आहे. यावरती 100% तुमचा एक प्रश्न विचारला जातो. तर या प्रार्थना समाजाच्या शाखा पुणे, अहमदनगर आणि त्याचबरोबर सातारा इथं होत्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रार्थना समाजाचे आधारस्तंभ म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर न्यायमूर्ती रानडे होते. त्याचबरोबर राघव भांडारकर. मुंबई विद्यापीठातून पहिले जे पदवीधर 4 लोक होते, तर 4 पदवीधरांपैकी वामन आबाजी मोडक, त्यानंतर नारायण गणेश चंदावरकर न्यायमूर्ती होते. त्याबरोबर गो वैद्य विठ्ठल रामजी शिंदे. आणि महत्वाचं की संत तुकाराम महाराज आहे, तर यांची तुकाराम बेज ही इथं साजरी केली जात होती. तर हे लक्षात ठेवा. म्हणजेच ब्राह्मो समाज जो आहे हे ख्रिश्चन धर्माचं एक सण साजरा करायचा, तर त्याच पद्धतीनं प्रार्थना समाज हा तुकाराम बी साजरे करायचा. यावरती प्रश्न येऊन जातो. प्रार्थना समाजाचा कोणीही एकमेव सदस्य किंवा संस्थापक नाही, तरी पण आपण आत्माराम पांडुरंग तरखडकर यांना ॲज अ ज्येष्ठ समानातील एक वेगळा म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत बसतो. त्यानंतर लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना आणि महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? तर इथं बाबा आमटे असतं, तर पहिलं ऑप्शन आपण बाबा आमटे टाकला असता, परंतु इथं वेगळं उत्तर येणार आहे. तर उत्तरामध्ये काय जातं, तर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या डॉक्टर आणि यांचे जे पती होते गोपाळराव जोशी, तर गोपाळराव जोशीने इथं एक खूप चांगली गंमत घडवून आणली होती सनातनी ब्राह्मण मंडळींची. आणि ती केस अशी होती की त्याला पंचहौद मिशन प्रकरण या नावाने ओळखलं जातं. चलो, पंचहौद मिशन प्रकरण याच्यावरती मी एक छोटीशी PDF बनवलेली आहे. मला जर तुम्ही हाय केलं किंवा हॅलो केलं तर मी तुम्हाला ती PDF पाठवून देतो. खूप चांगला आणि इंटरेस्टिंग किस्सा आहे जो गोपाळराव, म्हणजेच हे काय करायचे, सकाळी ब्राह्मण झाले तर संध्याकाळी मुस्लिम व्हायचे, संध्याकाळी मुस्लिम झाले की दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन होत होते. तर हे एवढे अँटिक पर्सन होते की आज जसं मोहम्मद तुघलकाचं उदाहरण दिलं जातं, तशाच पद्धतीने या गोपाळराव जोशी यांचं उदाहरण दिलं जातं. आणि पुणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिण्याचं काम करायचे ते. ठीक आहे, चला. तर इथं आनंदीबाई जोशी यांची ओळख, यांच्या पत्नीमुळे त्यांची केवळ ओळख आहे. भाऊदाजी लाड आपण शिकलो, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव होते. अनुताई वाघ हे आदिवासी पाड्यावरती किंवा खूप महत्वाचे काम करणारे व्यक्ती होते, यांच्यावरती प्रश्न अगोदर येऊन गेलेला आहे. तर लोकहितवादी जे आहे तर हे कुष्ठरोग्यांचं औषध पाणी, महारोग्यांना मलमपट्टी देण्याचं काम करत होते. तर या लोकहितवादी यांच्यावरती शतपत्रे वगैरे तुम्ही बघितलेलं होतं. ते अध्यक्ष होते मुंबई आर्य समाजाचे, अध्यक्ष होते थिओसॉफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे याचे होते. त्याचबरोबर गुजराती बुद्धिवर्तक सभा याचे सुद्धा हे लोकहितवादी अध्यक्ष म्हणून काम करत होते. दुसरा, पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरू केली, म्हणजेच वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली, तर हे यांनी सुरू केली होती. रानडे यांचं सुद्धा नाव येतं. गुजरात वर्नाक्युलर सोसायटी, गुजरातमध्ये पोस्टिंग असताना जस्टिस ऑफ पीस ही पदवी देण्यात आली. 1877 राव बहादूर पदवी देण्यात आली. 1881 फर्स्ट क्लास सरदार ही पदवी इंग्रज सरकारकडून लोकहितवादी यांना देण्यात आली होती. समाजकार्य जास्त करतात म्हणून त्यांना कुठं पाठवलं, तर महाबळेश्वर या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, म्हणजे साताराबाई वगैरे या भागामध्ये. तर अजून एक तुम्हाला माहित असेल, दक्षिणा प्राईज निधी हा फक्त सनातन ब्राह्मण मंडळींनाच दिला जात होता बक्षिसापोटी, परंतु यांनी सरकारला सांगितलं की हा विनाकारण तुमचा तिजोरीवरचा खर्च आहे, तो आपल्याला जर कमी करायचा असेल तर साहित्य आणि त्याचबरोबर शिक्षण ह्या 2 गोष्टींसाठी तो फंड दिला पाहिजे. लक्षात ठेवा, ह्या 2 गोष्टी, एक आहे साहित्य आणि दुसरं आहे शिक्षण. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जेव्हा सत्कार केला होता केनेडी यांनी 1852 मध्ये, तर विश्रामबाग वाड्यामध्ये जेव्हा सत्कार केला होता, तर त्या सत्काराच्या वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेसाठी 25 रुपये दिले आणि ती नंतर 75 रुपये केली होती दक्षिणा प्राईज निधीतून. तर याच वेळी ह्या लोकहितवादींनी जेव्हा तक्रार केली, तर त्यावेळी सगळ्या ब्राह्मण मंडळींनी शनिवार वाड्यावरती त्यांना बोलवलं, पण यांना प्रोटेक्शन महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं होतं. बाउन्सर 200 दिले होते. मग कोणाचीच हिंमत नाही झाली की महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे बोट दाखवण्याची किंवा लोकहितवादी यांच्याकडे
बोट दाखवण्याचे. तर हे लोकहितवादी आहेत, परीक्षेला येऊ शकतात. पुढील प्रश्न आहे, जॅक्सन खून खटल्यात खालीलपैकी कोणास फाशी देण्यात आली होती? मग फाशी देण्यात आली होती असं म्हटले, परंतु सहभागी कोण कोण होते? तर कलेक्टर जॅक्सन याची नेमणूक केली होती. हा कलेक्टर होते नाशिकचे, परंतु यांची नेमणूक झाली होती कुठं? तर प्रमोशन झालं, ट्रान्सफर झाली मुंबईला. पण त्याला नाटकाचा आणि भारतीय संस्कृतीचं खूप वेड होतं आणि नाटक बघण्यामध्ये तो एक मन चांगला होता, नाटक आवडायचे. म्हणून यानं काय केलं तर एकदा विजयानंद थिएटरमध्ये तो गेला नाशिकला. विजयानंद थिएटरमध्ये तो आजही थिएटर आहे तिथं नाशिकमध्ये. तर तिथं शारदा संगीत म्हणजे किर्लोस्कर कंपनीचा शारदा संगीताचा कार्यक्रम चालू होता आणि सावरकरांनी काय केलं होतं तर काही पिस्तूल पाठवली. ते साधारणतः एक संख्या इकडे तिकडे 20ची संख्या होते आणि त्या पिस्तुलांचं नाव काय येतं तर ब्राउनिंग पिस्तुलं येतात. ओके, ही ब्राउनिंग पिस्तुलं फ्रान्स आणि त्याचबरोबर इंग्लंड अशा देशामार्गे त्यांनी पाठवलेली होती भारतामध्ये. भारतामध्ये पाठवल्यानंतर ह्या ब्राउनिंग पिस्तुलामधून अनंत कान्हेरे जे व्यक्ती होते ते औरंगाबादमध्ये, अर्थातच कोकण नंतर औरंगाबाद नंतर अनुशीलन मित्रमेळा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते. तर या कमिशनरचे जॅक्सनचे काय केले होते कलेक्टर याची ट्रान्सफर झाली होती मुंबईला ॲज अ कमिशनर म्हणून, परंतु जाण्याच्या अगोदर तो कार्यक्रमाला आला आणि रस्त्यामध्ये येत असतानाच अनंत कान्हेरेने काय केलं तर त्याला ठार मारलं होतं. त्याचबरोबर इथं मग फाशी कोणाला दिली होती? कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत अनंत कान्हेरे, हे या सावरकर यांच्या क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. म्हणून इथं दिलेलं आहे बघा, 1867 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि इथं साधारणतः इथं 1909च्या दरम्यान त्यांचा खून करण्यात आला होता. ते त्यांची समाधी अजून पण नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे हे उदाहरण ठीकठाक आहे. आता याच्यापूर्वी महत्त्वाचं आहे की बाबाराव सावरकर यांनी चांगली कविता लिहिली होती आणि त्या कवितेवरून त्याचबरोबर 1907 मध्ये 1857च्या उठावाला 50 वर्ष झाले आणि म्हणून काय केलं होतं तर 1857चं स्वातंत्र्य समर सावरकरांचं पुस्तक आलं, सोलापूरमध्ये आलं छापखाना, आणि त्याच्यानंतर छापखाना जप्त केल्यानंतर कुठं नाशिकला गेलं. आक्षेपार्ह कागदपत्रे सापडले म्हणून बाबाराव सावरकर उर्फ गणेश सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा म्हणजे काळ्या पारीची शिक्षा, त्याचा बदला म्हणून या जॅक्सनला काय केलं तर ठार मारण्यात आलं होतं. म्हणजे गुप्त आणि क्रांतिकारी संघटना यावरती हा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा प्रश्नाला गटकट कल जोडेला वाला यावर्षीच प्रश्न आलेला आहे. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहीत असेल, एच.व्ही. डेरोजिओ. आता एच.व्ही. डेरोजिओ हे भारतीय, लक्षात ठेवा, ब्रिटिश भारतीय म्हणायचे यांना. तर ब्रिटिश भारतीय हे पहिले कवी होते आणि केवळ 22व्या वर्षी यांचा मृत्यू झाला होता. हे बंगालमध्ये जे हिंदू कॉलेज आहे कलकत्त्याच्या, तर या ठिकाणी ते शिकवायला होते, असिस्टंट प्रोफेसर होते. परंतु 22व्या वर्षी यांनी खूप चांगल्या चांगल्या कविता लिहिलेल्या होत्या म्हणून हे हेनरी अर्थात डेरोजिओ जे आहे तर यांना भारताचा राष्ट्रीय कवी म्हणून ओळखलं जातं. कसे काही क्वेश्चन अँटिक विचारले जाऊ शकतात, तर ते आउट ऑफ सिलेबस असू शकतात किंवा सिलेबसला अंतर्गत धरून सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट महत्त्वाची प्रश्न, आता 1857च्या उठावावर बरेच प्रश्न आहेत. उठावाचे परिणाम खालीलपैकी कोणते आहेत? 1857च्या उठावाचे परिणाम, कंपनीच्या शासनाचा शेवट झालेलाच होता. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, तर दिल्या होत्या, ठीक आहे, लक्षात ठेवा, भारतीयांना प्रशासनामध्ये नोकऱ्या दिल्या होत्या. स्वतंत्र आंदोलनाची प्रेरणा आणि सैन्याची पुनर्रचना. मग याच्यामध्ये तुम्हाला उत्तर कोणतं येतं तर फक्त बी याच्यामध्ये कट होऊन जातं. मग ACD आपल्याला दिसतो का ऑप्शन, तर इथं ACD हा ऑप्शन योग्य आहे. मग 1857चा उठाव जो आहे तर त्या उठावाची कारणं कोणकोणते आहेत, त्या उठाव झाल्यानंतर त्याचा परिणाम कोणकोणता झाला होता, त्याचबरोबर याचा सहभाग याच्यामध्ये कोण कोण होता, अधिकारी वर्ग ब्रिटिश सरकारचा कोण कोण झालेला होता, त्यानंतर उठाव कोणत्या ठिकाणी झालेला होता, ठीक आहे, आणि उठावाच्या तारखा म्हणजे उठावाचं वर्ष कोणतं आहे. तर हे सगळे जे आहेत हे उठावाच्या संबंधित येणारे क्वेश्चन आहेत आणि हे क्वेश्चन खूपच IMP आहेत. यावरती 100% एक तरी प्रश्न 1857च्या उठावावर असतो. पाठच करून जावा. ते बॅचमध्ये खूप चांगलं मी चार्ट वगैरे बनवून घेतलेला आहे. एखादा क्वेश्चन मी अतिसंभाव्य सिरीज जेव्हा चालू होते 21च्या क्वेश्चन पेपर नंतर, तर त्यावेळी तुम्हाला सांगून देऊ. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 4थं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं होतं? मी इथं सांगतोय बघा, गोल करतोय, तुम्हाला अंदाज येत असेल. अजून एक मला सूचना सांगायची होती. ती सूचना अशी आहे की मुख्य परीक्षा राज्यसेवा
आणि मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल विषय कोणता घेतला पाहिजे. ओके, ऑप्शनल सब्जेक्ट यावरती तुम्हाला एक व्हिडिओ येणार आहे. असाच विषय निवडायचा आहे जो तुम्हाला प्री, जे तुम्हाला मेन्स आणि जो तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये उपयोगी येणार आहे. परंतु अजून एक गंमत सांगतो, असाच विषय निवडायचा आहे की जो विषय बदलणार नाही. ठीक आहे, बदलणार नाही असाच विषय निवडायचा आहे. बदलणार नाही म्हणजेच काय आहे, तर तो विषय आहे असंच लिहिता येतं. दुसरी गोष्ट, ही पहिलं थिंग सांगितली मी, बदलणार नाही असाच विषय निवडायचा, म्हणजे त्याच्यात काहीच बदलायचं नाही आणि तो ॲज इट इज तुम्हाला लिहायचा आहे. दुसरी महत्त्वाची गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे जरी माहीत असलं तर त्याच्यावरती तुम्हाला तेलमीठ लावून खूप सारं लिहिता आलं पाहिजे. बरोबर, म्हणजेच काय, तर 1857च्या उठावामध्ये इतिहासाचं उदाहरण सांगतो. 1857च्या उठावामध्ये इंग्रजी सैनिकांचं ग्वाल्हेरमधून उठाव नेतृत्व करत असताना तिथं एखादा शेतकरी किंवा सावकार किंवा एखादा योद्धा जरी आठवला नाही, आजोबा जोडले तरी चालतात का, आजोबाचं नाव त्यांना थोडी माहिती आहे किंवा हा व्यक्ती थोडा माहित असतो, रेफरन्सेस खूप सारे असतात. थोडं जरी माहीत असलं तर इथं काय करता येऊ शकतं, आपल्याला लिहिता येऊ शकतं. तर असाच विषय आपल्याला निवडायचा आहे. म्हणून इतिहासाचा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तर यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगली माहिती देणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्य परीक्षेचा पेपर फर्स्ट आहे आणि पेपर फर्स्टमध्ये हिस्ट्री जो आहे तर याची बॅच आपल्याला इथं ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च होऊन जाते, स्पर्धाग्रामच्या ॲप्लिकेशनमध्ये. अजून एक 2023मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस आणि आतापासून तयारी करत असाल तर आतापासून फुल फ्लेज तयारी करा. स्टेट बोर्ड जे आहे तर हे स्टेट बोर्डची 8वी 10वीला तुम्ही जसे क्वेश्चन आन्सर करत होते, घरी जाऊन लिहायचे आणि परत आले की गुरुजींना दाखवायचं, तर तसं क्वेश्चन आन्सर लिहा, म्हणजे टू द पॉईंट लिहा. ते आत्तापासून सवय लागेल आणि सवय लागल्यानंतर 2023मध्ये ही जनता जी सुरुवात करणार आहे नव्याने, ते तुमच्यापेक्षा किलोमीटर किती तर 1000 किलोमीटर मागं असेल, तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलेला असाल. त्याच्यामुळं आत्तापासून लिहायला सुरुवात करा. फर्स्ट स्टेज आहे. मला जर तुम्ही फोन केला 2023ला राज्यसेवा करू आणि काय करायचं आहे, तर मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगेल की स्टेट बोर्ड जे आहेत हे स्टेट बोर्ड, तर हे स्टेट बोर्ड पहिल्यांदा वाचा. 15-20 दिवसामध्ये हिस्ट्री, सायन्स आणि जिओग्राफी हे 3 वाचायचे व्यवस्थित आणि वाचून झाल्यानंतर पुढं त्याचे आन्सर लिहायचे. टॉपिक झाला की आन्सर लिहायचं आणि ते आन्सर लिहून झाल्यानंतर तुम्ही चेक करा किंवा तुमच्या शिक्षकांना सांगा चेक करायला. एक मार्गदर्शक ठेवला पाहिजे 100%, याची आता खूप गरज आहे. आणि तो कसा असायला पाहिजे माहिती आहे का, तर त्यानं UPSCचा अनुभव घेतलेला पाहिजे आणि UPSC त्यानं केलेले पाहिजे. अदरवाईज तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा, ओढून ताणून इथं शिकवलं जाऊ शकणार नाही. UPSCचा एक्सपिरियन्स पाहिजे, नसेल तर टाइमपास होऊ शकतो आपला पण आणि ते समाधान मिळतं की ते काहीतरी सांगत राहतात. त्याच्यामुळे फसवणूक होण्यापासून तुम्ही सगळेजण वाचा. सो हे झालं ऑप्शनल बद्दल. प्रश्न काय आहे माहिती आहे का, 4थं राष्ट्रीय अधिवेशन भारतीचं कुठं झालं होतं. गट ब चा प्रश्न आहे, जे 8 ऑक्टोबरला झाले होते. पहिलं अधिवेशन आहे 1885चं मुंबईला, त्या ठिकाणी अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. इलाहाबादचं अधिवेशन आहे हे 1888चं अधिवेशन आहे, या ठिकाणी जॉर्ज ह्यूल अध्यक्ष होते. त्यानंतर अहमदाबादचं हे काय पहिलं दुसरं नव्हतं, तर हे अधिवेशन आहे 1887चं तिसरं अधिवेशन आहे आणि बद्रुद्दीन तय्यबजी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सामाजिक परिषद न्यायमूर्ती रानडे यांनी इथं सुरू केली होती. पाठीमागच्या लेक्चरला रानडेंच्या ऐवजी काय म्हटलं मलाही आठवत नाही आता, पण इथं न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली आणि 1895ला हे पुण्याच्या सभेतून किंवा अधिवेशनातून त्यांना वेगळं घेण्यात आलं होतं. तर हे महत्त्वाचं अधिवेशन म्हणजेच हे जॉर्ज ह्यूल हे अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे, मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केलेलं होतं. तर सखाराम यशवंत परांजपे डन, सखाराम गोविंद हाटे डन, सदाशिव बल्लाळ गोवंडे डन, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुदत्त फत्ते, पंत फत्ते, केशव शिवराम भवाळकर, देवदास ठोसर आणि सौ E.C. जोन्स हे पुण्याचे जे कलेक्टर होते यांच्या या पत्नी होत्या आणि सावित्रीबाई फुले यांनी यांच्याबरोबर खूप काही अशी महिलांचे मंडळ वगैरे सुरू केले होत्या संस्था आणि त्या महिलांच्या संस्थांसाठी E.C. जोन्स अखेरीने भाग घेत होत्या. तर सावित्रीबाई फुले यांच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान सांगितलेले, तिथं जाऊन एकदा बघा. अर्धा तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन मिळून जाऊ शकते. तर हे सगळीच लोक आहेत, त्याच्यामुळे इथं ऑप्शन येतो आपल्याला वरीलपैकी सर्व. तर इथं 2 व्यक्ती जे आलेले आहेत यावरती एक वेगळा प्रश्न आयोगाने बनवला होता की सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक कोण होते. तर हे 2 जण शिक्षक आहेत, एक भवाळकर आणि दुसरे हे थत्ते, विष्णुपंत थत्ते हे सावरकर. त्याचबरोबर महत्वाचं हे 2 आणि त्याचबरोबर हे, तर हे वर्गमित्र आहेत कोणाचे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे
मोरो विठ्ठल वाळवेकर हे मोठे होते वयाने, तरी पण यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहिण्यामध्ये आणि अनेक प्रकारची आर्थिक मदत महात्मा ज्योतिराव फुले यांना केली होते. महात्मा ज्योतिराव फुले एवढे महत्त्वाचे आहेत की यूट्यूबवरती मी फुले दाम्पत्याचं लेक्चर टाकलेले त्यांच्या जन्मदिनानिमित्त, तुम्ही सगळेजण ते बघून घ्या. त्यानंतर ब्रिटिश कालावधीमध्ये रयतवारी नावाची पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला होता? तर इथं मद्रास, बॉम्बे, कलकत्ता, नागपूर, बंगाल, पंजाब आणि दिल्ली आणि हिमाचल प्रदेश. तर सगळे येते उत्तर, पण आपण काय करूया, इथं काढून टाकू. दिल्ली, हिमाचल प्रदेश इथं बनणारच नाही. त्यानंतर पंजाब हे प्रांत बनणारच नाही. बंगालमध्ये कायमधारा सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे कलकत्ता आणि नागपूर, तर हे प्रश्नच बनत नाही. एकच राहतं उत्तर कोणतं? मद्रास आणि मुंबई. आता इथं अलेक्झांडर रीड असेल, थॉमस मनरो असेल, एल्फिन्स्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असेल, त्याचबरोबर ह्या महत्त्वाच्या व्यक्तीने रयतवारी पद्धतीसाठी खूप चांगला हातभार लावलेला होता. म्हणून एक टॉपिक चांगला करून जावा. तो टॉपिक कोणता आहे? जमीन महसूल व्यवस्था, ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था बॅचमध्ये घेतलेला आहे मी. इथं प्रश्नाच्या निमित्तानं तुम्हाला वारंवार सांगेल. आता बघा, जमीन महसूल व्यवस्था मी फक्त इथे एकच घेतो, सगळी पद्धत घेण्यासाठी एवढा आपल्याकडे वेळ नाही. तर रयतवारीवरती प्रश्न विचारलेला आहे. 100% हा टॉपिक करूनच जावा. हा चार्ट आहे, या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही या टॉपिकवरती भर द्या, कारण प्रश्न बनू शकतो परत एकदा. ठीक आहे, डन. पुढे जाऊया. मद्रासमध्ये पहिल्यांदा रयतवारी पद्धत अलेक्झांडर रीड यांनी सुरू केली होती 1792ला, परंतु मद्रासच्या फक्त बारामहल नावाच्या जिल्ह्यामध्ये होते. आणि इथं हे पाळेगार जे आहेत शेतकरी, तर यांनी या रयतवारी पद्धतीला खूप सारा विरोध केला होता आणि या अलेक्झांडर रीड यांनी 50% शेतसारा वसूल करायचं ठरवलेलं होतं. हीच पद्धत इथं थॉमस मनरो यांनी मद्रासमध्ये सुरू केली. संपूर्ण मद्रासमध्ये होती. रयत पाळेगारांनी या पद्धतीला सपोर्ट केलेला होता आणि 1/3% अर्थात 1/3 हा महसुलाची टक्केवारी, आणि ही महसुलाची टक्केवारी थोडंसं फ्लेक्झिबल आहे, इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. त्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 1819 पासून 1827 हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा कालावधी आहे. त्यानं 3 वेळा भारताचा गव्हर्नर जनरल व्हावं अशी शिफारस केली होती किंवा त्यांना ऑफर दिली होती, परंतु माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी स्पष्ट नाही म्हटलं होतं. यांनी A.K. प्रिंगलचा अहवाल म्हणजे यांची नेमणूक केली होती, पुण्याचे असिस्टंट कलेक्टर, आणि यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर 1824 पासून 28 पर्यंत त्यांनी अहवाल सादर केला आणि येस म्हणून सांगितलं. तर प्रिंगलचे गुरु कोण होते? तर रिकार्डो, आणि रिकार्डोनी काय सांगितलं? रिकार्डोचा सिद्धांत आहे खंडमोजणीचा सिद्धांत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर, परवाच येताना माझी गाडी अडवली ते इंदापूरच्या रिकार्डोच्या भूमीमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी, पण नेमकं तो मित्रच निघाला, त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, चहा पिऊन आलो परत. तर इथं गमत आहे की रिकार्डोचा सिद्धांत पहिल्यांदा कुठं लागू केला? तर इंदापूरमध्ये, पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती, तिथून पुढे सोलापूर सुरू होतं. तर बिनगेटचा अहवाल, त्याचबरोबर गोल्डस्मिथ आणि डेव्हिडसन, तर ह्या सगळ्यांचे अहवाल आहेत बॉम्बे प्रांतामध्ये. विस्तार कुठं होता? आसाम. लक्षात ठेवा, या आसामला आसाम, बॉम्बे आणि मद्रास, आणि जवळपास ॲव्हरेज जर काढलं तर 51% शेतसारा वसूल केला जात होता. मग इथं प्रश्न काय विचारलाय? कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रांतात सुरू केला होता? तर प्रांत कोणकोणते आहेत? तर हे महत्वाचे प्रांत आहेत, यावरती प्रश्न आलाय. नेक्स्ट टाइम यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग जमीन महसुलाच्या पद्धती कोणकोणत्या तुम्हाला करून जायच्या आहेत ते पण एकदा लक्षात ठेवा, मी इथं सगळ्या लिहून देतो. तर पहिली पद्धत आहे बोली. बोलीला काय म्हणू? तर लिलाव पद्धत आपल्याला करून जायचे, कंपल्सरी प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर इथं पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत आहे. त्यानंतर वार्षिक बंदोबस्ताची पद्धत आहे. उसके बाद कायमधारा लॉर्ड कॉर्नवॉलिसची आहे. रयतवारी तर तुम्हाला बघितली. त्याच्यानंतर दुसरी आहे महालवारी बंदोबस्ताची पद्धत, आणि सर्वात शेवटी महत्त्वाची आहे खोती बंदोबस्ताची पद्धत, जी महाराष्ट्राच्या कोकणामध्ये 3 जिल्ह्यामध्ये होती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. तर या महत्त्वाच्या पद्धती पाठच करून जावा, कारण का तर हा IMP टॉपिक आहे. ब्रिटिशकालीन शिक्षण, ब्रिटिशकालीन दुष्काळ, ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था कंपल्सरी करून जावा. प्रश्न येतोच येतो. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे महत्त्वाचा. महर्षी वीरा शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहामध्ये सहभाग होता? म्हटलेले नव्हता, नाही होता. तर पर्वती सत्याग्रह इथं होता 1930च्या दरम्यान, 29-30 नंतर. वाई गणपती मंदिर सत्याग्रह होता. त्यानंतर वायको मंदिर सत्याग्रह 1924-25 म्हणजेच केरळमध्ये, तिथल्याच पुजाऱ्यासोबत त्यांनी सहभाग घेतला होता. लक्ष्मीनारायण मंदिर कुठे आहे हो? इथं 1939 मध्ये महात्मा गांधीजींनी लक्ष्मीनारायण मंदिराची तिथं उद्घाटन केलेलं होतं, त्याच्यामुळे हे प्रश्नच येणार नाहीत. सो 1, 2, 3 आपल्याला इथं सापडून जातं, A, B आणि C. तर हे A, B, C येतं, D मात्र याच्यात येणार नाही. ह्या लक्ष्मीनारायण मंदिराला बिर्ला मंदिर सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे जे घनश्यामदास बिर्ला वगैरे जे होते, तर यांनी सुद्धा त्यांना काहीतरी हेल्प केलेली होती, त्याच्यामुळं हे येणार नाही. तर हे पर्वतीचं आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये यांनी सहभाग नोंदवलेला होता. वाई मंदिर आहे,
त्यानंतर वायकोम मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे 1935 गट ब चा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये तरतुदी वेगळ्या दिल्या होत्या, आता वेगळ्या दिलेल्या आहेत इथं. तर गट क, तर इथं 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे. तर अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन आणि शीख हे मतदारसंघ या ठिकाणी तयार केले होते. बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना 1835च्या कायद्याने 37 मध्ये झाली होती. फेडरल कोर्टाची स्थापना, उच्च आयुक्त पदाची निर्मिती, हाच ऑप्शन या 19 गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये 2022च्या परीक्षेमध्ये हाच ऑप्शन बाजूला निघतो. तर इथं हे दिलेलं आहे. आता तुम्ही अजून एक प्रश्न आहे बघा की मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक. तर पाठीमागे झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये मध्यवर्ती बँक नाही सांगितलं, चुकीचं दिले आणि आताच्या आन्सर की मध्ये यांनी बरोबर दिले. ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या क्वेश्चन्सवरती, त्याचा रेफरन्स द्या की यावेळी चुकीचं दिलं ना आता का बरोबर दिलं, यावरून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शनसाठी आयोगाला पाठवा, दोन्ही स्क्रीनशॉट पाठवा, हा तुम्ही चूक दिला आता बरोबर का देता. ठीक आहे. एखादा प्रश्न वाढू शकतो, एका प्रश्न वाढू शकतो म्हणजेच काय, तर एक प्रश्न वाढू शकतो म्हणजे जिथं 0.25 ने तुमचा रिझल्ट जात असेल तर एक प्रश्न म्हणजे कितीतरी हजारो मुलं येतात रेसमध्ये आणि म्हणजेच हे खूप महत्त्वाची आकडेवारी आहे. दुहेरी राज्यव्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असं वर्णन श्री राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी केलेलं होतं. त्याला दक्षिणेतील गांधी असं म्हटलं जाते यांना. तर मग याचं उत्तर काय येणार आहे, फक्त सी यातून जर काढलं तर ए, बी आणि डी असायला पाहिजे. म्हणजेच याचं उत्तर आहे ए, बी, डी हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. 1935चा भारतीय शासन कायदा कशासाठी आला होता, तर श्वेतपत्रिका 1933 झाली. त्यानंतर 1934 मध्ये पार्लमेंटची जॉईंट कमिटी बनवली आणि ह्या कमिटीच्या शिफारशीवरती भारतीय शासन कायदा 1935 आला. 1858, 1935, 1947 खूप महत्त्वाचे आहेत हे दोन कायदे. 58 आणि 35 यावरती कामच करून जावा आणि 1935च्या कायद्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणते नेते सहभागी होते. जगन्नाथ शंकर शेट यांचा मृत्यू झाला होता, हे तर नसणार आहेत. त्यानंतर उमेशचंद्र बॅनर्जी, ॲलन ह्यूम हे होते. गणेश जोशी होते पण विनायक सावरकर याच्यामध्ये नव्हते. ईश्वरचंद्र विद्यासागरने, दुर्गाराम मंचाराम त्यावेळी हयातीत होते, परंतु इथं आपल्याला अंदाज म्हणजेच हे बनत नाही ऑप्शन, कारण हे नाही, हे बनत नाही, हे बनत नाही, म्हणजेच फक्त बी जर आपण बरोबर घेतला तर याच्यामध्ये बी येतच नाही. म्हणून आयोगाने काय केलं तर याला हॅशटॅगला टाकून दिलं. मग यामध्ये कोण कोण होते तर जोशी होते, गणेश जोशी होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, उमेशचंद्र बॅनर्जी, ॲलन ह्यूम आणि दादाभाई नौरोजी. तर हा हॅशटॅगला गेलेला आहे. मग काँग्रेसमध्ये सहभागी कोण कोण होते यांचा एक गट मी बनवलेला आहे. पटकन काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एखादा प्रश्न इथं कव्हर होऊ शकतो. आला प्रश्न की मला सांगा की प्रश्न आलाय यावरती. काँग्रेसवरती यावर्षी प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढे महत्वाचं की काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर कोण कोण होतं. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा इंदुलजी वाच्छा, के.टी. तेलंग म्हणजे काशीनाथ तेलंग, व्ही राघवाचार्य, एन.जी. चंदावरकर, नारायण गणेश चंदावरकर होते, एस सुब्रमण्यम होते, मगो रानडे, गोगा आगरकर, पी आनंद चार्लो, दिवान बहादूर. हे लक्षात ठेवा, दोन्ही पण प्रश्न येऊ शकतो. दिवान बहादूर, रघुनाथराव हा मद्रासमध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या या अधिवेशनामध्ये किंवा परिषदेमध्ये यांच्याच घरी ही बनलेली होती. इंडियन नॅशनल युनियन INU हे जे दिले नाही तर इंडियन भारतीय राष्ट्रीय संघ INU, इंडियन नॅशनल युनियन 85 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस बनली. तर याची स्थापना ह्या दिवान रघुनाथराव यांच्या घरी बनली होती. राघव भांडारकर होते, बद्रुद्दीन तय्यबजी होते, पहिले मुस्लिम अध्यक्ष केशव पिल्ले आणि आनंद मोहन बोस. यांच्यावरती प्रश्न गुगली टाकू शकतो आयोग, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. तर इथं दादाभाई नौरोजी यांच्या सांगण्यावरून काय केलं होतं, जी भारतीय राष्ट्रीय संघ हे नाव होतं, हे नाव न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजी या दोघांचाही सहभाग येतो. तर यांच्यानुसार काय केलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नामकरण करण्यात आलं होतं. तर यावर एखादा प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. बरं, अजून एक प्रश्न आहे, कोणता, ब्रिटिश कोण कोण होते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा समर्थनार्थ कोण होते, सहभागी कोण होते, यावर 100% प्रश्न बनतो. विल्यम वेडनबर्न हे 1888-89च्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सर हेनरी कॉटन यूल नॉर्टन होते. लॉर्ड रिपन यांचाच कालावधी होता 1880 पासून 1884 पर्यंत. आणि इल्बर्ट बिल यावरून वाद झाल्यामुळं या लॉर्ड रिपन यांनी भारतातून काय केलं तर राजीनामा देऊन गेले होते. ॲलन ह्यूम हे महासचिव होते, सेक्रेटरी होते आणि त्याचबरोबर डफरीने यांनाच पाठवलेलं होतं. आणि जॉन ब्राईट, तर हे महत्त्वाचे व्यक्ती होते. आता जॉन ब्राईटला काय केलं होतं, याच वेडनबर्न यांनी काहीतरी मानपत्र वगैरे दिले होते 89च्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये. सो अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती 100% विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं यांना सोडायचं नाही. हे लोक अर्थात काय म्हणू आपण त्याला, आयोगाच्या आवडते
मध्यवर्ती लोक असतात, त्याच्यामुळे यांना सोडू नका, खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचा एक प्रश्न आहे की योग्य जोड्या जुळवा. आता योग्य जोड्या जुळवत असताना नेहमी प्रश्नांची उत्तर आपल्याला कशी द्यायची आहेत की एक तर ऑप्शन 1 किंवा 4 येतो, पण कधी कधी ऑप्शन 2 आणि 3 मध्ये पण जातो. पण तुम्हाला उत्तर जोड्या लावायचं सोडवत असताना एक जरी जुळलं की बाकीचे सगळे जुळू शकतात, परंतु एक जुळवायचं आणि शेवटचं चौथं जोडायचं, पहिलं आणि चौथं किंवा 2 कोणतेही जोडण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याचं उत्तर 100% मिळून जाऊ शकतं. तर ताराबाई शिंदे एवढं सिंपल आहे. इथे येतात स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे. हा ग्रंथ 1882 मध्ये लिहिला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विरोध केला, परंतु कृष्णराव भालेकर यांनी काय केलं, त्या ग्रंथाला विरोध केला होता. आणि हे सांगतात की स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की ती पुरुषांपेक्षा कितीतरी पटीची शक्ती आहे, आणि हे सांगतात कदाचित शक्य असू शकतं, आय डोंट नो. त्यानंतर तानुबाई बिर्जे भारतातील पहिल्या इथं महिला संपादिका. आता यांनी कोणत्या कालावधीमध्ये महिला संपादक हे पद स्वीकारलं होतं, तर 1906 पासून 1912. यांचे पती होते वासुदेव बिर्जे आणि यांचे जे वडील होते, ओके लक्षात ठेवा, 1897 मध्ये लक्ष्मण वाघमारे यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यानंतर जे दिनबंधू वर्तमानपत्र लक्ष्मण वाघमारे यांनी चालवलं. 1897 पासून 1906 पर्यंत हे दोघं जण चालवत होते, परंतु लक्ष्मण वाघमारे यांच्यानंतर वासुदेव बिर्जे आले. इथं वासुदेव बिर्जे आले. त्यांचं निधन झाल्यानंतर इथं आल्या कोण, तर ह्या तानुबाई बिर्जे आल्या. 1906 पासून 1912 पर्यंत दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र यांनी चालवलं. म्हणजे भारतातील पहिल्या महिला संपादिका त्या होत्या. दुसरी महत्वाची गोष्ट की यांचे जे वडील होते ठोसर, तरी महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले स्नेही होते. महत्वाची गोष्ट अजून एक, गंजपेठेमध्ये पुण्यात राहत असाल किंवा पुण्यातून बाहेर येत असाल पुण्यामध्ये, तर गंजपेठेला अवश्य तुम्ही भेट द्या. खूप चांगलं आहे, एक प्रेरणास्थान आहे ते. ओके, लास्ट टाइम मी जेव्हा दगडूशेठच्या समोरून येत होतो, माझा एक मित्र पाठीमागं बोलत होता की मी या बाजूला बघत होतो लेफ्ट साईडला आणि तो राईट साईडला बघत होता मंदिराकडे. मला विचारलं त्याने की इकडे काय बघता. मी म्हटलं हे प्रेरणास्थान आहे आणि हे उद्धार स्थान आहे, उद्धार स्थळ आहे हे भारतातील तमाम स्त्रियांसाठीचं, तर म्हणून मी इकडे पाहत होतो. सो एनिवे, तर 1906 ते 1912 पर्यंत त्यांनी पहिलं संपादिका म्हणून भारतातल्या. पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं, तर शारदा सदन हे 1889 मध्ये मुंबईमध्ये सुरू केलं, नंतर पुण्यामध्ये शिफ्ट करून दिलं. रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना केलेली होती. म्हणजेच नंतर मग रमाबाई यांनी भारतीय महिलांच्या मतदानासाठी काम केलेलं होतं. त्याचबरोबर अनेक अशा महिलांसाठी ज्या सोयी सुविधा ज्या आहेत, तर याच्यासाठी काम करणाऱ्या या काही महत्वाच्या महिला, त्यापैकी पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यावरती जन्मतारीख आली की मी एक लेक्चर टाकतो, कारण का तर खूप सारे गडबड होऊन जाते. पंडिता दोघे पण रमाबाई आहेत, त्याच्यामुळे खूप सारे संशोधन गडबड होण्याची शक्यता आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर 3, 4, 1 आणि 2 हे याचं उत्तर योग्य येऊन जातं. तर अशाच प्रकारची काही उत्तरं आपण 2021च्या या पुन्हा येणारा जो व्हिडिओ आहे 3 नंबरचा, तर 21च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. एक छोटीशी स्टोरी सांगून जातो. खूप सारं शिकवणं झालं, थोडंसं काहीतरी लेसन पण सांगून दिला पाहिजे. तो अनुभव असेल किंवा काही स्टोरी असेल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं. एका राजाला 4 पत्नी होत्या. राजा रिटायर झालेला होता, त्याच्या मुलाकडे सगळी सत्ता देण्यासाठी एका साधूबाबांनी सांगून दिलं होतं. आणि हे सांगून दिल्यानंतर सांगितलं की तू आता संन्यासी हो, कारण का तर सगळं राज्य तुझा मुलगा सांभाळतोय. मग संन्यासी हो म्हटले, पण तो झाला ॲग्री, संन्यासी होण्यासाठी ॲग्री झाला. म्हणजे तू जंगलामध्ये जाणार होता, वैराग्य धारण करणार आणि तिथं सुख आनंद आणि निवांतपणे आपला मृतदेह ठेवायला तो तयार झाला. परंतु त्यानं विचार केला की आपल्याकडे 4 पत्नी आहेत आणि त्या पत्नींपैकी आपल्यासोबत एक जरी आली तर खूप छान वाटेल. म्हणजे पहिली पत्नी अगोदर खूप वर्षापूर्वी विवाह केलेला होता, त्याच्यानंतर दुसरी पत्नी, त्याच्यानंतर तिसरी पत्नी, त्याच्यानंतर चौथी पत्नी. त्या चौथ्या पत्नीवरती त्याचा खूप चांगला जीव होता आणि नुकतंच लग्न झालेलं होतं काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी. त्याच्यामुळे तिच्यावरती खूप जास्त प्रेम होतं. त्याला विश्वास होता की ही पत्नी माझ्यासोबत येऊ शकते. ओके, तो सहज गेला तिच्या महालामध्ये. त्यानं विचारलं त्या पहिल्या पत्नीला की माझ्यासोबत तू वनामध्ये येणार का. त्याने सांगितलं स्पष्ट की नाही, माझं नुकतंच लग्न झालं आणि तुम्ही लगेच आता संन्यासी व्हायला सांगताय, तुम्ही जा, निवांत जा, मी इथंच राहतो, असं सांगितलं. त्याच्यानंतर तो नाराज झाला, बिचारा तिसऱ्या पत्नीकडे गेला. तिसऱ्या पत्नीनं सांगितलं की मुलांचं शिक्षण, संसार, ह्या सगळ्या गोष्टी मला सांभाळायच्या आहेत, तुमच्या प्रत्येक डिसिजनमध्ये मी सहभागी असते, परंतु या डिसिजनला सोडून. नाराज झाला बिचारा, दुसऱ्या पत्नीकडे गेला. दुसऱ्या पत्नीनं तर स्पष्ट असं सांगितलं की तुमचा अंत्यविधी आणि तुमच्या बऱ्याच गोष्टी मी व्यवस्थित आणि सुखरूप करू शकते. जो काही राजदरबारामध्ये जो काही प्रकारचा समारंभ वगैरे होता, तर तशा प्रकारे तुमचं शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील, परंतु माफ करा, मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. निवांत तोपर्यंत पाठीमागून एक आवाज आला की चला, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे.
आणि ही पहिली पत्नी होती जिच्यासोबत पहिल्यांदा विवाह झालेला होता. कोणत्याही प्रकारचं तिच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं आणि ती पहिली जी पत्नी होती तर ती अशीच वेगळ्या प्रकारची दिसत होती आणि तिनं सांगितलं की मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आता राजा खुश झाला की म्हणे मी आयुष्यभर स्वतःला रिग्रेट फील करत होता की आयुष्यभर जिच्याकडे दुर्लक्ष केलं ह्या तीन पत्नींच्या नादामध्ये, तर ती पत्नी माझ्यासोबत यायला तयार आहे. राजा खुश झाला. ॲक्च्युली ही कहाणी होऊन गेली, परंतु ही पत्नी म्हणजेच कोण असतं तर आपल्याकडे असणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. म्हणजेच पहिली गोष्ट आहे कोणती तर 4 नंबरची पत्नी जी केली होती ती शरीर आहे. 2 नंबरची पत्नी कोणती येते तर 2 नंबरची पत्नी आहे ते आपले गॅजेट्स आहेत. गॅजेट म्हणजे आपल्याकडे असणारे लॅपटॉप, मोबाईल, बँक बॅलन्स अँड ऑल बऱ्याच काही गोष्टी, तर हे नाही सोबत येणार आहे तुमच्या. 2 नंबरची पत्नी कोणती आहे तर ती म्हटली होती की तुमचा अंत्यसंस्कार वगैरे मी व्यवस्थित करू शकते. तर ते आहेत आपली फॅमिली आणि आपले रिलेटिव्स. स्मशानभूमीपर्यंत आपल्यासोबत येतात. आणि सर्वात शेवटची जी पत्नी असते किंवा ती सर्वात शेवटी जी सोबत येणारी पत्नी असते तर ते आहे आपला विश्वास. आणि तो विश्वास जो आहे, ट्रस्ट जो आहे, तो आपल्यासोबतच असायला पाहिजे. म्हणजे म्हातारा जरी झाला, एकाने वयाच्या 52व्या वर्षी रिटायरमेंट घेतली आणि एकाने 17व्या वर्षी अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला. कोण होते बराक ओबामा 50व्या वर्षी रिटायर झाले आणि आता जे जो बायडन हे 17व्या वर्षी इनिंग सुरू करतात. अर्थातच काय आहे की आपल्यावरती जर विश्वास असेल तर तुम्ही जीवनाची सुरुवात कुठूनही करू शकता. हे माझे स्टार्टिंगचे शब्द होते. म्हणून ह्या ज्या 4 पत्नी आहेत आपल्यासोबत कोण येणार आहे शेवटपर्यंत त्याच्यावरती सर्वात जास्त प्रेम करा. ॲक्च्युली पत्नी हा एक फक्त बहाणा होता, ही एक काल्पनिक स्टोरी होती हे तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं. म्हणून अशा प्रकारचे काही किस्से सांगून देतो. हे 12 व्हिडिओ आहेत, 12+ मार्क मिळू शकतात आणि याच्यासाठी 270 रुपयाची फी तुम्हाला पे करायची आहे. अजून एक सूचना, इतिहासाची काही जरी अडचण आली तर या नंबरवरती फोन करा किंवा या नंबरवरती मेसेज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. सेव्ह करून ठेवा, नाव आणि जिल्हा पाठवा. सेव्ह केलं की तुम्हाला काही इतिहासाची इन्फॉर्मेशन अपडेट असेल तर मी तुम्हाला पाठवतो, आयोगाची किंवा इतिहासाची. बॅच आहे 270ची. काही अडचण आली टेक्निकली तर ह्या ऑफिसच्या नंबरवरती फोन करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी तुम्हाला ताकद देण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत चांगले विचार पोहोचवण्यासाठी एक प्रयत्न करतो की माणसाला एखादी जर गोष्ट मिळवायची असेल तर त्याला मार्ग सापडतो, परंतु तर गोष्ट करायचीच नसेल तर त्याला कारण सापडतं. मग तुम्हाला काय सापडतं ते लक्षात घ्या की तुमच्याकडे काय आहे, मार्ग आहे की कारण आहे. आणि आपल्याला गर्दीचं कारण नाही बनायचं, गर्दीचा हिस्सा नाही बनायचा. आपल्याला गर्दीचं नेहमी कारण बनायचं आहे. आणि जर गर्दीचं कारण जर बनायचं असेल तर तुम्हाला इथं मार्गच शोधावा लागणार आहे. इथं कारण नाही. लक्षात ठेवा, कारण आणि हिस्सा ह्या दोन्ही गोष्टी टोटली वेगळ्या आहेत. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा खूप दिवसांपूर्वी एक वाक्य सांगितलं होतं की आपल्याला गर्दीचा हिस्सा नाही बनायचं, गर्दीचं कारण बनायचं आहे. आणि एक ना एक दिवस आपल्यासाठी सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आतापर्यंतचं जे अपयश आहे तर हे एका क्षणामध्ये पुसून जाण्याची ताकद असते. फक्त तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि ध्येय असायला पाहिजे. म्हणून आज अब्दुल कलामजी यांची 15 तारखेला अब्दुल कलामजी यांची जयंती. आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी काम करत होते आणि त्यांनी खूप छान सांगितलं होतं की स्वप्न बघण्यासाठी तुम्हाला मोठं असण्याची गरज नसते. गरीब लोकसुद्धा स्वप्न पाहू शकतात. आणि स्वप्न पाहत असताना तुम्हाला जर करायचे काही असेल किंवा करू शकत असाल तर तुम्हाला 100% मार्ग मिळत जातो, बरोबर. परंतु करायचंच नसेल तर हजारो कारणं आपल्यासमोर अगदी हात पसरून उभे राहतात की नाही तू करू शकत नाही, तर याच्यासाठीचं हे रिझन आहे. त्याच्यामुळं आपण आपल्याला कार्नेरिया नावाचा रोग हा लावून घ्यायचा नाही. कारण का तर जगामध्ये मोठी होणारी जी लोक आहेत तर हे फक्त आणि फक्त मार्ग काढूनच मोठी झालेली आहेत. स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात. जर बंद असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात. म्हणून आपल्याला मार्ग काढायचा आहे, कारण सांगायचं नाही. गर्दीचा हिस्सा बनायचा नाही, आपल्याला गर्दीचं कारण बनायचं आहे. येणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी 2023च्या सगळ्याच परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी काही मार्गदर्शनाची गरज लागली तर तुम्हाला नंबर दिलेले आहेत. परंतु या सगळ्या परीक्षांसाठी आणि तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.